नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन त्या चाळीमध्ये आलेले असतात आणि तिथे मंदा साळुंके या नावाची कोणीही आता सायलीची मावशी राहते का असे मात्र आता तेथील एका व्यक्तीला विचारले जाते, परंतु आता तो व्यक्ती म्हणतो की नाही, मी येथे 40 वर्षापासून राहतो, परंतु मंदा साळुंके नावाची कोणतीही व्यक्ती येथे नाही राहत. नक्की तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला असेल. आता ते ऐकून सायलीला धक्कच बसतो. त्यावर आता अर्जुन त्या व्यक्तीला म्हणतो की ओके, आणि तो व्यक्ती आता आतमध्ये जातोत. यानंतर सायली आता म्हणते की म्हणजे आईने मला मावशीचा पत्ता हा चुकीचा दिला आणि फोन नंबर सुद्धा ते दोन्हीही चुकीच दिलं असेल, परंतु का चुकीच दिला असेल असा प्रश्न आता सायलीला पडतो. अर्जुन सुद्धा आता विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे सगळेजण कॉफीसाठी बसलेले असतात. अस्मिता सर्वांसाठी कॉफी बनवते. सचिन विचारतो की कॉफी झाली का अस्मिता. आता सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. त्यावर आता लगेच हे ऐकून प्रताप म्हणतो की चला तर 25-30 वर्षांमध्ये आता वेगळी अशी एक कॉफी आपल्याला प्यायला मिळालेली आहे. तर आणि हे बघ सचिन, तुला सांगतो, यापेक्षा अमृत मिळवणे हे खूप सोपं आहे. तर म्हणून आता प्रताप सुद्धा अस्मिताची खूप गंमत करत असतो. सचिनला तर फार आता हसायला येते. त्यानंतर मात्र आता अस्मिताही सचिनला कॉफी द्यायला जाते. आता एकदम सचिनने जेथे मोबाईल ठेवलेला आहे तर अस्मिता तेथे उभी असते आणि तेवढ्यात आता साक्षीचा जो काही म्हणजे फोन आहे तर तो फोन येतो. आता मात्र साक्षीचा फोन आल्यानंतर तिचा खोटो मात्र आता ते असा फोन आल्यानंतर वर अगदी दिसत असतो. तर आता हो, अस्मिताच थोडंसं लक्ष नसते, परंतु सचिन लगेच आता तो आपला कॉल येत आहे आणि तो पण हा समीराचा. म्हणून लगेच आता फोन आता पालथा ठेवतो. आता अस्मिताच लक्ष जाते की सचिनने मात्र फोन पालथा का ठेवला असेल. आता ती कॉफी देत असते. त्यानंतर मात्र आता इकडे साक्षी आता फोन करते आणि सचिनने फोन कट केलेला असतो. तेव्हा आता साक्षीही चिडते. साक्षी म्हणते की चक्क फोन कट केला. तर महिप्त आता तेथेच आता ह्या सचिनची वाट पाहत बसलेला असतो. म्हणून साक्षी फोन करत असते की का आला नाही, म्हणून साक्षी आता पुन्हा कॉल करते. तर आता सगळेजण कॉफी घेत असतात. तर अस्मिताच आता लक्ष जाते की सचिनचा कॉल येतोय म्हणून. तेव्हा सचिन सगळ्यांकडे बघून हसतो आणि लगेच मोबाईल आपल्या हातामध्ये घेऊन तो फोन कट करतो. त्यावर आता साक्षी म्हणते की याने पुन्हा फोन कट केला, नक्की याला प्रॉब्लेम काय झालेला आहे. हा आज मात्र असे का करत असेल. मेसेजला रिप्लाय करत नाही, कॉल उचलत नाही. म्हणून साक्षी पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करते, परंतु आता सचिनने तर आपला मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ केलेला असतो. साक्षी पुन्हा फोन करते तर फोन आता स्विच ऑफ लागलेला असतो. तर आता साक्षीला खूपच राग येतो. महिप्त उठतो. महिप्त म्हणतो की हे बघ काय झालं. समीरा मॅडम दीक्षित, तुमचा फोन उचले नका. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे अस्मिता चिडून थोडीशी म्हणते, कोण सारखा कॉल करतोय, अरे एकदाचा उचल आणि बोल ना. त्यावर लगेच आता सचिन हसतो आणि आता हा विषय बदलण्यासाठी मुद्दाम तो म्हणतो की बघितलंस का डॅड, जिच्यासाठी मी सगळी काम बाजूला ठेवतो, जे महत्वाचे कॉल आहे तर ते सुद्धा बाजूला ठेवतो आणि ते फोन सुद्धा मी कट करतो आणि फोन्स चक्क मी स्विच ऑफ केलेला आहे आणि तरी सुद्धा तीच म्हणते कॉल घे म्हणून. तेव्हा आता अस्मिता म्हणते की अरे हे पक सचिन, मी तुला कॉल कट करण्यासाठी नाही सांगितलेला. त्यावर आता लगेच सचिन म्हणतो की अग हे पक मला माहिती आहे, कारण जर हे कॉल मी उचलले तर मला एखाद्या मीटिंगला तरी जावेच लागेल आणि मग मी परत कधी येईल हे मला सांगता येणार नाही. अस्मिता, तुला हे चालणार आहे का. त्यावर आता हे ऐकून अस्मिता लगेच नाही असं म्हणते, मला अजिबात चालणार नाही, त्यामुळे तू फोन उचलू नको. त्यानंतर आता इकडे साक्षी महिप्तला म्हणते की तो नक्की बिजी असेल माणूस, तर बिजी असूच शकतो, म्हणून तो माझा कॉल उचलत नसेल किंवा त्याला वेळ मिळत नसेल. मेसेज करण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे वेळ नसेल, म्हणून ते खात महिप्त साक्षीकडे बघतच असतो आणि
शी एक ना एक आता सचिनची बाजू घेत उत्तर देत असते. त्यानंतर आता इकडे कल्पना अस्मिताला म्हणते की अस्मिता, अगं काय तू आता तुझ्या नव्याला मात्र दोरीनेच बांधून ठेवणार आहेस का? त्यावर आता अस्मिता म्हणते की मम्मा, असं मी कधी म्हणाले आणि याने लगेच मीटिंगला जायचं नाही बर का सचिन? त्यावर आता सचिन लाडातच म्हणतो की अस्मी, मी नाही जाणार मीटिंगला, बस ना मग. तर अस्मिता लगेच खुश होते आणि सगळेजण आता अस्मिता आणि सचिन या दोघांच प्रेम बघून अगदी खुश होतात. आणि तेवढ्यात मात्र आता समोरून प्रिया आता जे काही तिनेने ते कपडे धुतलेले आहे तर ते कपडे धुवून आता बादलीमध्ये भरून आतमध्ये घेऊन येते आणि आता पूर्णपणे थकून गेलेली असते. तर पूर्णाई म्हणते की कल्पना प्रताप, बघा आणखीन हा एक चमत्कार. आज तन्वीने मात्र कपडे धुतले तेव्हा आता लगेच सर्वजण आश्चर्याने पाहतात. कल्पना विचारते की पूर्णाई, अहो हे कसं झालं? पूर्णाई म्हणते की सांगते. आणि पूर्णाई प्रियाला म्हणते की हे ओले कपडे तू आत का घेऊन आलीस? तेव्हा आता प्रिया आता विचारते की कुठे जाऊ? मग तर पूर्णाई म्हणते की कपडे धुतल्यानंतर ते बाळ वाळवत घालवायचे असतात, हे सुद्धा मी तुला सांगायचे का? त्यामुळे जा बरं, तू ते कपडे आहे ना तर ते बाहेर जाऊन वाळवत घाल आणि वाळत घालता घालता मात्र तू मातीमध्ये टाकू नकोस, नाहीतर ते कपडे परत तुलाच धुवावे लागतील. तेव्हा आता प्रिया म्हणते की ठीक आहे. आणि एक गोष्ट, कपडे वाळवत घालताने मात्र झटकून वाळवत घालायचे म्हणजे सुरकुत्त्या पडत नाही. तर तेव्हा आता अस्मिताला तर खूप हसू येत असतं आणि सगळेजण आता प्रियाकडे पाहत असतात. त्यावर आता लगेच प्रताप पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई, हे जे काही झालं ना तर ते उत्तम झालेलं आहे. प्रियाला तर अशीच शिक्षा मिळायला हवी. म्हणून कल्पना आणि प्रतापला हसू येते. तर सचिन आता हे सर्व पाहतच असतो. त्यानंतर मात्र इकडे साक्षीला टेन्शन येते. साक्षी महिपतला म्हणते, सचिनने फोन अगदी स्विच ऑफ का केला असेल? त्यावर आता लगेच महिप्त म्हणतो की हे बघ साक्षी, तू तिकडे इतकी अस्वस्थ आहे इकडे आणि तो मात्र तिकडे, त्याला त्याचं काही घेणे नाही. मग बघू का मी? तेव्हा लगेच आता साक्षी म्हणते की नको, इतकं टोकाला जाण्याची काही गरज नाही. तेव्हा साक्षी म्हणते की हे बघा, एखादा माणूस बिझी असू शकतो. महिप्त म्हणतो की हे पक मला ते कळते आणि मगाशी तर तुम्हाला म्हणाली की तो तुझा बॉयफ्रेंड नाही म्हणून, परंतु आता मात्र तो तुला जास्त महत्वाचं वाटायला लागलं, हे मात्र खरं आहे. तर यावर आता साक्षी थोडीशी लगेच आता कावरी बावरी होते आणि म्हणते की हे बघा अण्णा, तसे काही नाही. आणि हे बघा अण्णा, मला काय वाटतं की गेल्या काही वर्षापासून साक्षीची खूप फरफट झाली, त्यामुळे किमान ह्या समीराला तरी शांतपणे आयुष्य जगतावे म्हणून मी माझे नाव बदलले. मग आता ह्या समीराच्या आयुष्यामध्ये तरी मला अगदी सुखाने जगता आलं पाहिजेल, निदान सेटल तर होता आलं पाहिजेल. आणि ह्या सगळ्यासाठी सचिनच मला परफेक्ट वाटतो. तेव्हा आता महिप्त म्हणतो की हे पौरी, तू आता लहान नाही, त्यामुळे माणसं ओळखण्यात पुन्हा एकदा चूक करू नको. तेव्हा आता साक्षी ही सचिनच्या प्रेमातच पडलेली असते. त्यावर आता साक्षी म्हणते की डोंट वरी अण्णा, कोणत्याही गोष्टी अगदी व्यवस्थित चेक केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय नाही घेऊ शकत, ओके का? तेव्हा अण्णा म्हणतात की बरं ओके. तर साक्षी पुढे म्हणते, हे बघा फक्त इतकंच नाही तर आणखीन गोष्टी माझ्या मनामध्ये आहे. तर अण्णा विचारतात की कोणत्या? तर साक्षी परत म्हणते की हे बघा, वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगेल. तेव्हा महिप्त म्हणतो की बरोबरच आहे, तुम्ही कितीही सांगतात असे म्हणला तरी सुद्धा तुम्ही सांगणार नाहीत, त्यामुळे ठीक आहे, तू वेळ आल्यानंतर सांग, काही हरकत नाही. परंतु हे बघ, तुझा तो दीक्षित आहे ना, त्याच्या नशिबात नाही आज मला भेटत म्हणून येतो मी, असे बोलून आता ते जायला निघतात. साक्षी म्हणते की अण्णा, चहा तरी घ्या. परंतु अण्णा आता चहा न घेता निघून जातात. आता साक्षी ही टेन्शनमध्येच असते की सचिनने का कॉल उचलला नसेल. त्यानंतर आता इकडे अर्जुन आणि सायली घरी येतात. तर सायलीच्या मनात हाच प्रश्न असतो, आईने मला त्या मावशीबद्दल आणि तिचा फोन नंबर चुकीचा का दिला असेल, पत्ता सुद्धा
अर्जुन सुद्धा तेच विचार करतो की मावशीचा फोन नंबर आणि पत्ता हे दोन्हीही चुकीचे होते. म्हणजे नक्की हिचे आई बाबा हे ठरून खोट बोलतात. परंतु का खोट बोलतात आता दोघांना सुद्धा आता संशय येतो. आता सायली सुद्धा अगदी विचार करते की ह्या खोट बोलण्यामागे नक्की काय कारण असेल आणि ते कारण कसे कळेल. आता अर्जुन सुद्धा सेम तोच विचार करतो की नक्की हा खोट बोलण्यामागे असं काय कारण असेल. जे कारण असेल कारण मी नक्की शोधून काढणारच. DNA रिपोर्ट जरी मॅच झाले तरी सुद्धा त्यांच हे वागणं आहे ना, तर ते डाऊट येण्यासारखं आहे. तर सायली आता अर्जुनकडे बघत मनात म्हणते की यांचं वागणं मला समजते. आता मात्र DNA रिपोर्ट आले तरी सुद्धा मला यांचं वागणं काही पटत नाही आणि तरी सुद्धा अर्जुन सर त्यांच्यावरच विश्वास ठेवायला मला सांगतात. म्हणून सायली आणि अर्जुन दोघे आता टेबलवर ठेवलेला टॉवेल एकत्र घ्यायला जातात. तर सायली अगोदर तो टॉवेल उचलते आणि अर्जुनला म्हणते की हे बघा, तुम्हाला मी अजून सुद्धा चुकीचेच वाटते. आणि रागाने ते टॉवेल आहे तर अर्जुनच्या हातात देते आणि घ्या हा टॉवेल आणि जा फ्रेश होण्यासाठी, असं थोडसं रागानेच म्हणते. त्यावर ता अर्जुन म्हणतो की हे बघ अगं मिसेस सायली, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, लगेच आपण असा घाईने विचार करायला नकोय. आणि अर्जुन मात्र तो टॉवेल पुन्हा सायलीच्या झोपू शकतात. तर अर्जुनला थोडासा राग येतो. तो लगेच चैतन्यला फोन करतो. चैतन्य फोन उचलतो आणि बोल अर्जुन काय झाले असं विचारतो. अर्जुन म्हणतो की हे बघ, तुझ्या वहिनीला सांग की आता मात्र झोपण्याची वेळ आहे, रात्र खूप झालेली आहे आणि जर झोप व्यवस्थित झाली तर उद्या सकाळी मात्र शांतपणे अगदी बसून डोक्याने विचार तर आपल्याला करता येईल ना. परंतु हे बघ, अरे चैतन्य, ती तर ऐकायला तयारच नाही. तेव्हा आता सायली रागाने उठते आणि म्हणते की चैतन्य भाऊजी, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन. तर आता सायलीही अगदी जवळ येते अर्जुनच्या आणि तो फोनवरती स्पीकर फोन असतो आणि म्हणते की हे बघा अर्जुन नाही, तर अर्जुनची बायको बोलते आणि चैतन्य भाऊजीही तुमच्या मित्राला सांगा जरा, काही प्रश्नांची उत्तरही लगेच मिळवावी लागतात तरच शांत झोप लागते. आणि चैतन्य भाऊजीही तुमच्या एका प्रश्नाचे उत्तर मला आत्ताचे आत्ता द्याते. तुमचे जे काही चौगुले आणि गोरे आहेत ते दोघेही खोट बोलतात हे तुम्हाला तर कळालेले आहेत. मग तुम्ही ते सिद्ध कसे करणार आहात बरं? जर तुम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलात तर मात्र ते पुन्हा खोटच बोलतील तर. चैतन्य डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की चौगुले आणि गोरे हे युद्ध अजून चालू आहे का? त्यावर आता अर्जुन म्हणतो, अरे माझ्याकडे तर तुझं 24 तास कोणतंही काम नाही, फक्त ही एकच केस आहे ना. तुझं काही काम नाही ना माझ्या आयुष्यामध्ये. तर आता सायली लगेच अर्जुनला बोलते की इतकं मात्र तुम्हाला बोलायचं होतं तर काय गरज होती माझ्यासोबत येण्याची, आणि मी तुम्हाला बोलवायला आले नव्हते. यांचं मात्र असं झालेलं आहे की एका बाजूलाच दाखवायचं की मी तुला मदत करतो आणि दुसरीकडे म्हणतात की झोप काढ म्हणून. त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की हे बघ, मला तर मदत करायची होती म्हणूनच मी आलो ना, आणि माझं जर तुला ऐकून घ्यायचं नसेल तर मी काय करणार आता? दोघांच आणि ममतच भांडण सुरू होते. तर चैतन्य म्हणतो की एक मिनिट शांत व्हा. तुम्ही दोघेही एका रूममध्ये आहात आणि मी मात्र वेगवेगळी आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक वकिली सल्ला देतो, प्लीज माझा ऐका. आणि तुम्ही दोघं आता तेथे असं एकमेकांना बोलण्यापेक्षा आणि एकमेकांशी बोला. तुम्हाला नक्की हे सर्व जमेल हे बघा. बाकी म्हणजे तुम्हाला जर झोपा येत नसतील तर मात्र मला झोपून द्या. मला खूप झोप आलेली आहे, मला झोपायचं आहे. गुड नाईट असे बोलून आता चैतन्य फोन कट करतो. तर अर्जुन म्हणतो की ऐक, हे बघ ऐक. परंतु आता तिकडून आवाज येत नसतो, फोन कट झालेला असतो. तर आता अर्जुन म्हणतो की झोपला हा, लगेच झोपला. तेव्हा आता सायली म्हणते की मला तर तुमचं ऐकायचंच नाही, मग बोलून तरी काय उपयोग आहे?
त्यापेक्षा मी झोपते झोपलेलं बरं राहील म्हणून सायली अर्जुनकडे बघत आता झोपायला बेडवर येते. अर्जुन म्हणतो की अगोदर मी तुला हेच म्हणत होतो, आपण आता शांत झोपूयात आणि नंतर उद्या सकाळी मात्र आपल्याला विचार करण्यासाठी छान असं मूड असेल. परंतु तू तर ऐकायला तयारच नव्हते. जे काही सांगतो ते कुणाला ऐकायचंच नसतं. पण नाही, नव्याच कधी कधी ऐकायचं नसतं. तेव्हा आता सायली ह्या अंगावरून त्या अंगावर झोपत असते आणि सायली आता झोपी जाते. तर अर्जुन म्हणतो की झोपली, पण वा खरंच लगेच झोप लागते यांना म्हणून अर्जुनची चिडचिड चालूच असते. आता अर्जुन पाण्याचा मग आहे तर तो सुद्धा आता मोकळा असतो आणि तो आता सायलीकडे दाखवत म्हणतो, आता हे सुद्धा काम मलाच करावे लागेल. म्हणून अर्जुन पाणी आणायला खाली जातो. त्यानंतर आता सचिन हा बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तो साक्षीचा फोन उचलतो आणि हाय असं म्हणतो. तर साक्षी रागाने म्हणते की कुठे आहेस तू? अरे नक्की तुझं काय सुरू आहे? कधीपासून मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न करते, अरे एक कॉल सुद्धा तू माझा उचलत नाही. तर तेव्हा आता सचिन म्हणतो की सांगतो अगं हे पक सांगतो अगं सॅम मी इंडियामध्ये आलो आहोत, त्यामुळे मला येथे काहीच काम नाही असं नाही होत. त्यावर आता साक्षी म्हणते की आय अंडरस्टँड, हे पक तू एखादा मेसेज तर करू शकतो आणि हे पक मला माहिती आहे की आपण दोघेही रिलेशनशिपमध्ये नाहीत. अरे हे पक मी तुला फोन करत असेल आणि समोरच्या बाजूला तू आहे की नाही इतका तर मला कळायला नको का? आणि हे बघ जर समोरच्या बाजूला तू नसेल तर मला खरंच त्यामध्ये इंटरेस्ट नाही वाटणार. तेव्हा आता सचिन म्हणतो की सॅम अग तू मला किती बोंबट करतेस आणि हे बघ मी माझ्या मित्रांबरोबर डिनरला गेलो होतो आणि हे बघ आमच्यामध्ये रूल्स असतो की जाता मात्र जो कोणी मात्र फोन असच ज्याच्या स्क्रीन्स आहे तर त्या उलट्या करून ठेवायच्या असतात आणि जो पहिल्यांदा फोन उचलले तर त्याने आता सगळ्यांचा डिनरच आणि आता हे जे सगळं बघा हे पेमेंट त्याने करायचे. तर मग आता बोल बरं, तुम्ही फोनला हातलारी लावू शकणार होतो का? साक्षी म्हणते की अरे डिनरला जाण्या अगोदर मला एकदा सांगून जायला होच आणि काही नाही. अरे अण्णा इथे डिनरसाठी आले होते आणि त्यांना तुला भेटायचं होतं म्हणून मी तुला कॉल करत होते. तेव्हा आता अर्जुन हा किचनमध्ये येतो, पाणी वगैरे घेतो आणि त्याच्या दरवाजाकडे लक्ष जाते. तेव्हा तो विचार करतो की इतक्या रात्री दार उघड का असेल. तेव्हा लगेच आता सचिन हा साक्षीला म्हणतो की अगं माझ्या सगळ्या मित्रांना तुला भेटायचं आहे आणि तुला माहिती आहे का डिनर टेबलवर जेव्हा मी होतो तेव्हा मात्र तुझ्याविषयीच मी सगळ्यांशी बोलत होतो. तर त्यानंतर आता लगेच इकडे अर्जुन तो चंबू आहे तर तो तेथे डायनिंग टेबलवर ठेवतो आणि दार उघड का आहे, बाहेर नक्की कोण गेलेलं असेल म्हणून तो आता बघायला जातो. तर साक्षी सचिनला म्हणते की तू नक्की खोट बोलतोस. तेव्हाच आता हा सचिन म्हणतो की नाही सॅम मी खरं बोलतोय. आता बरोबर सचिन साक्षीला सुद्धा आपल्या प्रेमामध्ये अडकवण्याचा खोटा प्रयत्न करतो. सचिन सांगत असतो की हे पक इथे मात्र मी माझ्या मित्रांना आणि माझे नातेवाईक आहे ना तर त्यांना भेटायला आलेला आहोत. तर आता 2 दिवस मी त्यांना भेटून वगैरे घेतो. एकतर खूप वर्षांनी परत आलो त्यामुळे सगळेजण कॉल करतात. त्यानंतर मी फक्त अगदी तुझ्याशीच अगदी बोलायला मोकळा असेल तेव्हा आता प्लीज. तर लगेच साक्षी म्हणते की बरं ऐक हे बघ, अरे कशात काही नसताने मी जरा जास्त पजेसिव्ह होते का रे? त्यावर आता सचिन म्हणतो की हो ना अगं तू खरंच किती पजेसिव्ह होते, परंतु हे बघ हेच मला आवडतं. तर साक्षी लगेच खुश होते आणि गुड नाईट सॅम असे बोलून आता सचिन फोन कट करतो आणि मागे जेव्हा वळून बघतो तर त्यामागे अर्जुन असतो. आता अर्जुनला बघून थोडासा अगदी तो स्तब्ध उभा राहतो, परंतु परत स्वतःला सावरतो. अर्जुन मात्र आता सचिन समोर येतो आणि विचारतो की इतक्या रात्री तो फोनवर कोणाशी बोलत होता. तेव्हा सचिन खोट बोलतो, म्हणतो की ऑफिसमधील कॉल होता, कारण यूएसला तर असंच असतं, माझे जे काही सगळे कॉल असतात तर ते रात्रीच असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे मग तू आत बसायचं होतं, बाहेर कशासाठी आलास?
सचिन आता खोट बोलण्यापासून एकही खोट आता तो बोलत असतो. आता म्हणतो की अस्मी होती तिथे, आणि जर मी तिच्या समोर फोन घेतला असता तर तिला जाग आली असती, म्हणून मात्र मी इकडे धावत येऊन फोन घेतला. आता मात्र मला झोपायला जायला लागेल, नाही तर तिला जर जाग आली तर उगाच तिची चिडचिड होईल. म्हणून अर्जुन म्हणतो की नाही, अरे आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम एका साईडला आणि बायकोचा राग मात्र एका साईडला. त्यामुळे तू नक्की जा झोपायला. अस्मिता कशी आहे हे मला माहिती आहे, जा बरं लक्की. तर सचिन आता अर्जुनला गुड नाईट करत रूममध्ये निघून जातो. तर अर्जुन म्हणतो की माझी बायको सुद्धा चिडलेली आहे, मी सुद्धा लवकरच जातो. म्हणून दोघे आता लगेच आज झोपायला निघून जातात. आता सायली ही झोपलेली असते. अर्जुन सुद्धा सायलीला मात्र आपलं लहानपण आठवते आणि तिच्या मागे प्रतिमा धावत असते. आणि प्रतिमा तिला अगदी हॅपी बर्थडे टू यू अस शुभेच्छा देत आता तिच्या मागे धावत असते. सायली आता रविराजला घट्ट असे मिठी लहानपणीची मारते, ते सुद्धा तिच्या डोळ्यासमोर येते. रविराज आणि प्रतिमा मात्र हॅपी बर्थडे टू यू असं तिचा वाढदिवस साजरा करत अगदी प्रेमाने प्रतिमा तिला केक भरवते. हे लहानपणीचे मात्र सायलीच्या हातात अगदी पूर्णपणे डोळ्यासमोर येतात. आता हे सर्व आठवल्यानंतर सायली जोरात ओरडून उठते की आई. सायली आता झोपेमध्ये अगदी घाबरलेली असते. इकडे आता सायली आई म्हणल्यानंतर तिकडे प्रतिमाला सुद्धा जाग येते आणि ती सुद्धा जोरात तन्वी असे म्हणून उठते. आता दोघींना सुद्धा अगदी सारखेच भासवतात. तर रविराज लगेच उठतो आणि प्रतिमाला विचारतो की काय झालंय अगं, तुला किती घाम फुटला, तू काही स्वप्न वगैरे बघितलंस का? तर आता अर्जुन सुद्धा इकडे सायलीला विचारतो की सायली तू ठीक आहेस ना, तू स्वप्न वगैरे बघितलंस की काय झालं? तेव्हा आता सायली घाबरलेली असते आणि ती म्हणते की स्वप्न पडलं होतं, स्वप्नात मला माझे आई बाबा दिसलेत. तर आता अर्जुन म्हणतो की सायली तुला किती वेळ सांगितले जास्त विचार करत जाऊ नकोस आणि झोपी सुद्धा तू डोक्यामध्ये तेच विचार सुरू ठेवते, ते तुझे आई बाबा नाहीत. म्हणून तर सायली म्हणते की अहो स्वप्नामध्ये असं नव्हतं, या स्वप्नामध्ये मी माझ्या. तर लगेच आता अर्जुन म्हणतो की आपण हा टॉपिक येथेच बंद करूयात. आणि अगं हे बघ बरं, दिवसभर तू घरातील काम करते, अस्मिताची तू इतकी काळजी घेते, मग थोड्या वेळासाठी तरी तू तुझ्या आई बाबांना विसर बरं, जास्त स्ट्रेस घेऊ नको. कारण आपण दिवसभर जो काही विचार करतो डोक्यामध्ये तेच सुरू असतं आणि स्वप्न सुद्धा तेच दिसतं असं म्हणतात, असं सायन्स म्हणत. तेव्हा आता सायली रागाने म्हणते की हे बघा, तुमचं हे ध्यान तुमच्याकडेच ठेवा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बरं शांत, आता पाणी घे बरं, आणि तो तिला पाणी यायला देतो. सायली आता पाणी पिते आणि विचार करत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. त्यानंतर मात्र आता पुढील भागामध्ये प्रियाचा वाढदिवस असतो आणि आता सगळे हॅपी बर्थडे टू यू आता म्हणून तिचा वाढदिवस साजरा करत असतात. प्रतिमा आत्या केक भरायला जाते. तेव्हा मात्र आता लगेच प्रतिमा आत्या सायलीकडे वळते आणि सायलीचा हात धरून तिला केक भरवते. आणि आता सायलीला केक भरवल्यानंतर सायली आणि प्रतिमा त्या दोघेही रविराज काकांना केक भरवायला येतात. तेव्हा आता प्रतिमा त्या म्हणते की विसरलात का अहो, लहानपणी जेव्हा मी हाला केक भरायला यायचे, म्हणजे अगोदर सायलीला केक भरायचे, मग सायली लगेच आता म्हणजे तन्वी आता तुम्हाला केक भरवायला यायची, हे तुम्ही विसरलात का? तेव्हा आता सायली म्हणते की हे जे काही आहे तर ते माझ्या बाबतीत अगोदर असं घडलेलं आहे असं मला का वाटते. म्हणून सायलीला पुन्हा आता सगळ्यांच्या समोर त्रास होत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.